हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही निघालेलो होतो PCMCमध्ये निगडीमध्ये दुर्गा टेकडी म्हणून एक उद्यान आहे. सो आम्ही तिथंच जाणार होतो. यातला माझा हा शेवटचा ब्लॉग असणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा. मला आजच संध्याकाळी निघायचे. संध्याकाळची माझे ट्रॅव्हल्स होते, म्हणजे 9 वाजेकडे माझे ट्रॅव्हल्स आहेत. त्याआधी आम्ही मस्त फिरायला आलेलो होतो. तर आधी पोहोचता आधी आम्ही मस्त इकडे आमची गाडी जी आहे ती पार्किंगमध्ये लावून दिलेली होती. सो इथं जवळच अप्पूघर म्हणून एक पार्क आहे, म्हणजे तिथं भरपूर अशा ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे खेळण्याचे लहान मुलांसाठी स्पेशली आहे. सो जर तुमचे लहान मुलं असेल तर तुम्ही इथं घेऊन जाऊ शकतात. म्हणजे 600 रुपयामध्ये सर्व ॲक्टिव्हिटी असतात. ते आम्ही पण बघायला गेलेलो होतो, पण आम्हाला पुढे जायचं होतं म्हणून आम्ही हे अप्पूघरचं जे आहे ते कॅन्सल केलं. म्हणजे तिथं 600 रुपयामध्ये भरपूर अशा राईड वगैरे होणार होत्या. तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी सर्व राईड वगैरे दिलेले आहेत. फक्त आपल्याला ते जे अप्पूघर बघायचं असेल तर 50 रुपये लागत असतात, आणि जर आपल्याला ॲक्टिव्हिटी वगैरे करायची असेल तर मग तिथं 600 रुपयामध्ये ऑल अशा आपल्या ॲक्टिव्हिटी होऊन जात असतात. त्यानंतर आम्ही दुर्गा टेकडीकडे जायला निघालो. तिथूनच एक मिनटाच्या अंतरावर दुर्गा टेकडी आहे, म्हणजे तिथंच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. जर आपल्याला दुर्गा टेकडीकडे जर गाडी लावायची असेल तर तिकडे पण पार्किंगची व्यवस्था आहे. म्हणजे 20 रुपये देऊन आपण आपली गाडी जी आहे ती पार्क करून घेऊ शकतो. जर आपल्याला काही खायचं प्यायचं घ्यायचं असेल तर आम्ही इथून मस्त भेळ वगैरे घेतलेली होती आणि मस्त पुढे जायला निघालो. तर आम्ही उद्यानचं जे आहे ते तिकीट वगैरे काढलं, म्हणजे पर पर्सन 10 रुपये होते, त्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. तर इथं मॉर्निंग वॉकिंगसाठी पण खूप भारी, म्हणजे सकाळी 5 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत इथं मॉर्निंग वॉकसाठी लोक येत असतात. याआधी पण मी या उद्यानला येऊन गेलेली. जर तुम्ही माझा 3 मिनिटाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला इथलं थोडंफार तरी दिसलं असेल. सध्या आता विंटर चालू आहे, त्यासाठी तर काही एवढं हिरवंगार नाही आहे, बट थोडंफार आहे. आणि जर आपण पावसाळ्यात आलो तर सगळीकडे मस्त ग्रीनरी खूपच दिसेल. सो इथं मस्त लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एवढी गर्दी असते, म्हणजे तुम्ही बघू शकतात. दुर्गा टेकडी म्हणून एक मंदिर आहे, म्हणजे भरपूर चालावं लागतं, त्यानंतर ते मंदिर येत असतं. इकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मस्त इकडे येत असतात, एन्जॉय करत असतात. काही मग छोटी मोठी किटी पार्टी वगैरे असेल तर मग इथं येत असतात. लहान मुलांसोबत खेळायला येत असतात. मोठे पण इथं मस्त टाईम स्पेंड करण्यासाठी येत असतात, आणि कपलसाठी तर एक बेस्ट ऑप्शन आहे. सो इथं मस्त आम्ही आमची भेळ जी आहे ती ओपन केली आणि मस्त खायला सुरुवात केली. तेवढं कॉस्टली पण आहे. जे आपल्याला बाहेर 20 रुपयाचं मिळत असेल ते इथं 50 रुपयाला मिळत होतं. सो असू दे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे आम्ही पुढे जायला निघालो. भरपूर लोक इथं खेळ पण खेळत असतात. वातावरण पण एकदम शांत, म्हणजे तुम्ही बघू शकतात कोणतीच किचकिच नाही, काही नाही. खूप भारी वाटत होतं. आणि आज माझा पुण्यातला शेवटचा दिवस होता. गेल्या 15 दिवसापासून मी फक्त फिरत होती आणि सर्व ब्लॉग वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. इकडे असे ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला वेगळं पार्क आहे. त्यानंतर आपल्याला दुर्गा टेकडीकडे जायचं असेल त्याचा रस्ता वेगळा आहे. सो आम्ही दुर्गा टेकडीकडे जायला निघालेलो होतो. लेफ्ट साईडचा जो रस्ता दिसतोय तो इकडे लहान मुलांचा खेळण्यासाठी होतो, आणि राईट साईडला जो दिसतोय तो दुर्गा मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी होता. सो आम्ही तिकडेच जायला निघालेलो होतो. तर एजेड लोकांची पण एवढी गर्दी असते, म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. काही छोटं मोठं इथं मस्त फोटोशूट पण होतात. आम्ही खूप फोटोशूट वगैरे पण बघितले लोकांनी करताना. लगे इकडे काही मस्त पक्षी होते, ते पण तुम्ही बघू शकता. तिकडे मस्त त्यांचं काहीतरी चालू होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. हे जे गार्डन आहे म्हणजे माझ्या बहिणीच्या घरापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर सकाळी इकडे बघितलं तर म्हणजे मोरचे भरपूर असे तिकडे आवाज येत असतात सकाळी. आणि हे गार्डन इकडे असल्यामुळे त्यांच्या घराकडे तर भरपूर थंडी वाजत असते, कारण इकडे सगळीकडे मस्त झाडं झुडपं आहेत, त्यामुळे सो इकडे इतकी थंडी वाजत होती ना. गेल्या वर्षी पण मी इथं आलेली होती, तेव्हा एवढं काही फिरले वगैरे नव्हते, म्हणजे थोडेफार फोटोज वगैरे काढले होते. आम्ही इथंच काढले होते आणि लगेच घरी जायला निघाले होतो. यावेळेस मात्र मला सर्व काही व्यवस्थित फिरायचं होतं आणि तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. इतकं भारी वाटत होतं ना इथं येऊन, म्हणजे मला थोडं वाईट पण वाटत होतं, कारण माझा पुण्यातला हा शेवटचा दिवस होता, मला घरी जायचं होतं. सो इकडे मस्त लहान मुलांसाठी काही छोटे मोठे खेळणे त्यांनी दिलेले होते. तर सो आम्ही पण इथं मस्त खेळायला बसलेलो होतो. पुढे जाऊन आम्ही पण थोडे झोके वगैरे खेळले आणि मग पुढे जायला निघालो, कारण खूप दिवसाआधी मी म्हणजे झोका असं काही खेळले वगैरे नव्हते. लहानपणीची आठवण आली असं झोके वगैरे बघून. जेव्हा शाळेत होतो तेव्हा मात्र हा आनंद खूप घेतलेला आहे, म्हणजे खूप खेळायची मी लहानपणी. सो इकडे त्यानंतर आम्ही मंदिराकडे यायला निघालो. भरपूर असे बसायचे स्पॉट वगैरे पण आहे तिथं.
आम्ही मंदिराकडे आलेलो होतो. तिथं मोर होता, तुम्ही बघू शकतात. मी इकडे छोटीशी अशी क्लिप पण घेतली, पण एवढं काही क्लिअर दिसत नाही. जर कोणाला समजत असेल तर तुम्हाला दिसेलच. मोर तुम्ही बघू शकतात. इकडे समोरच मोर, पण तो बाहेर काही यायचं नाव घेत नव्हता. ते मी प्राणी संग्रहालयामध्ये वगैरे मोर वगैरे बघितलीत, पण मला अजून बघायचं होतं, बट ते बाहेर यायचं नावच घेत नव्हतं. सो माझी छोटीशी क्लिप पण तुमच्यासोबत शेअर केली. तुम्ही बघू शकतात इकडे मस्त दुर्गादेवीचं मंदिर होतं. तो इथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर आम्हाला घरी पण जायचं होतं. घरी जाऊन स्वयंपाक वगैरे पण आणि जेवण वगैरे करून आम्हाला आमचा घरी जायचं होतं. त्यानंतर इथं सकाळी म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी एकदम फ्री असा, म्हणजे सकाळी काही चार्जेस वगैरे घेत नाही. जे लोक संध्याकाळी येत असतात त्यांच्यासाठी मस्त ते त्यांच्याकडून पैसे वगैरे घेत असतात, एंट्री फी. आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मस्त इथं लोक येत असतात. खरंच किती शांत वाटत असेल. आणि म्हणजे एक टेकडी आहे, त्यावर अजून थोडं दूर जावं लागतं, पण आम्हाला एवढा वेळ नव्हता कारण आम्हाला घरी पण जायचं होतं. आणि संध्याकाळी आम्हाला इथं 6-6:30 म्हणजे रात्रीचे वाजणारच होते. इकडे आम्ही व्यायाम वगैरे करायला घेतला. म्हणजे फर्स्ट टाईम मी हे करणार होते. मी याआधी कुठंच केलं नाही, पण मला माहिती हे केल्याने माझे हात नक्कीच दुखणार आहेत, कारण सवय नसते. कधी आपण करत असतो आणि लोखंडाचं असल्यामुळे मला त्रास तर होणारच होता. सो इकडे अवमचा आणि त्यांच्या साडूचं हे पण इकडे खेळत बसले होते. हे पण त्याचा आनंद घेत होते दोघेजण. त्यानंतर मी पण हाऊसमध्ये मी पण त्यांच्यासोबत ट्राय केला. आणि बट दुसऱ्या दिवशी जो माझे एवढे हात दुखले म्हणजे विचारूच नका. घरी आल्यानंतर जो माझा हा शेवटचा व्लॉग आहे पुण्यातला. एवढं करून मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी निघालो. तर इकडे आम्हाला सायंकाळ झालेली होती. तुम्ही बघू शकतात अंधार पडायला सुरुवात झालेली होती. आणि मस्त इकडे लाईट वगैरे पण त्यांनी सुरू केलेली होती, म्हणजे 6:30पर्यंतही बंद होऊन जात. तर इथं एवढे मात्र नियम आहेत की 7 वाजले म्हणजे कोणालाच गार्डनमध्ये एंट्री नसते. डिरेक्टली ते बंद करून देत असतात. आणि जेव्हा घरी जाण्याची वेळ असतात तेव्हा स्कूटीवर एक चक्कर ते स्वतः मारत असतात आणि सगळ्या लोकांना बाहेर काढतात, तेव्हाच ते बंद करत असतात. हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितले. त्यानंतर तुम्ही बघितला असेल हा व्ह्यू किती सुंदर होता. इथे एवढे सुंदर फोटो आलेत आमचे, म्हणजे खूप भारी फोटो आलेत. आणि एवढा भारी व्ह्यू बघून तर मन माझं एवढं प्रसन्न झालं. मला तर पुण्यातून जावं असं वाटतच नव्हतं. त्यानंतर मस्त रस्त्यात आम्ही चॉकलेट वगैरे घेतल्या आणि मग नंतर आम्हाला पाणीपुरी पण खायची होती. इथली पाणीपुरी पण खूप टेस्टी लागते. सो आम्ही ती पाणीपुरी वगैरे खाल्ली. त्यानंतर दाबेली वगैरे खाल्ली. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी बोलली की आम्ही दाबेली खाल्ली होती. मला परत इथं दाबेली वगैरे खायची होती. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग बॅग पॅकिंग केल्या. आता ही जाण्याची वेळ आमची आलेली होती. जायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण मनाला समजावून आम्ही निघालो. आणि बहीणसमोर तर मला अजिबात रडायचं नव्हतं. ॲक्च्युली तिचं म्हणजे आदल्या दिवसापासून तिचं रडणं चालू होतं की तू चालली. सो तिला थोडं समजवलं. त्यानंतर मग 9 वाजेकडे आम्ही निघालो. 9 वाजेकडे आमची ट्रॅव्हल्स वगैरे होती. तरी ती खिडकीमधून एवढी रडत होती विचारू नका. तरी मी तिला खाली येऊ दिलं नाही, कारण एवढे मोठे जिने चढून, म्हणजे प्रेग्नन्सी असल्यामुळे तिला एवढं काही चढ उतर करू देत नाही. पण तरीही तिचं सारखं रडणं चालू होतं. ते करून मग आम्ही निघालो ट्रॅव्हल्सकडे जाण्यासाठी. माझा पण मूड एवढा खराब ऑफ झालेला होता, तुम्ही बघू शकतात. माझीसुद्धा इच्छा नव्हती इथून जाण्यासाठी, पण काय आता घर तर मला जावंच लागणार आहे आणि संसार कोणाला सुटला आहे. सो त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे मग आम्ही पोचलो होतो. ट्रॅव्हलजवळ पोचवायला आम्हाला उशीर झालेला होता. त्यांचे कॉलवर कॉल येत होते की तुम्ही लवकर या. आणि जेव्हा आम्ही त्यांना कॉल केला तेव्हा ते म्हटले की 10 मिनटं लागणार आहेत आम्हाला यायला. सो आम्ही तसंच जायला निघालो. बट त्यांचे आम्हाला फोनवर फोन यायला लागले की तुम्ही लवकर या. तर असं करत आम्ही निघालो. त्यांनी मी फक्त 2 बॅग आणलेले होते. जाताना मात्र परत माझ्याकडे 2 बॅग वाढलेल्या होत्या. हे तुम्ही पण रिलेट करत असाल. आणि सो आमची इथं मस्त गाडी वगैरे आलेली होती, म्हणजे आमच्या चोपड्याचीच होती. आणि असं करत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुण्याला बाय बाय केलं. मुंबईपेक्षा तर पुणे एकदम बेस्ट आहे, मी तर नक्कीच सांगेल. कारण याआधी मी मुंबईला भरपूरदा जाऊन आली, त्यामुळे मुंबईला लिटरली एवढं गरम होतं विचारू नका. पुणे एकदम शांत आणि खूप भारी असं. मला पुणे तर खूप जास्त आवडलं. त्यानंतर पुण्याला बाय बाय करायची वेळ आलेली होती. मूड तर माझा पूर्ण ऑफ झालेला होता. सो त्यानंतर मग रात्री आम्ही जेवण करायला थांबलो 11:30 वाजेकडे. आणि माझा ब्लॉग मी इथंच संपवते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.